या बैठकीमध्ये आम्ही सगळे आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे काही जिल्हाध्यक्ष मराठवाड्यातले असतील आणि सकल ओबीसी समाजाचे सर्व मुस्लिम बागवान आहेत, परीट समाज आहेत इथं, त्यानंतर सोनार समाज आहेत, सुतार समाज, या प्रत्येक समाजाचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी बैठकीला आले आहेत। आणि ही 17 तारखेचा मेळावा हा कशा पद्धतीने आपण यशस्वी करू आणि 12 बलुतेदार कसे सगळे रस्त्यावर येतील हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे। गावोगावी जाऊन आता आपल्या हातात 7 दिवस राहिलेत, प्रचार करू आणि लोकांना एकत्र आणण्याचं आम्ही या ठिकाणी काम करू। 28 तारखेला आपली जी सभा होती, पावसाच्या वातावरणामुळे आपण ती शेतकरी अडचणीत असल्यामुळे आपण ती सभा रद्द केली, पोस्टपोन करून पुढे ढकलली। आणि आदरणीय भुजबळ साहेबांनी परवा दिवशी 17 ऑक्टोबर बीडला सगळ्यांनी जमायचा हा निरोप सगळ्यांना दिलेला आहे। म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व संपूर्ण सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून 17 ऑक्टोबरला बीड येथे दुपारी 4 वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजाचे सर्व नेते या मेळाव्यासाठी येणार आहेत। बीडचे आपल्या मंत्री पंकजाताई मुंडे यांना पण आम्ही निमंत्रण देतो आहे। त्याचबरोबर माजी पालकमंत्री आमदार आदरणीय धनुभाऊ मुंडेसाहेब, धनंजय मुंडेसाहेब यांना पण आम्ही आमंत्रण देतो आहे। आणि 17 तारखेचा हा महाएल्गार मेळावा निश्चितच जे 2 तारखेचं गॅजेट निघालेलं आहे ते गॅजेट रद्द करण्यात यावं म्हणून आम्ही हा मेळावा घेत आहे। जे हैदराबाद गॅजेट 2 तारखेचं जे हुकुमशाहीच्या जोरावर लागू केलं ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ही मागणी घेऊनच आम्ही हा मेळावा या ठिकाणी घेत आहोत। आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं, हे तुमच्याजवळ मी त्या बाईटमध्ये सांगितलं। केजच्या सभेमध्ये त्यांना चिठ्ठी दिली होती, ती चिठ्ठी त्यांनी खाली टाकून दिली, फोनवर बोलणं झालं होतं। आणि भुजबळ साहेब एकमेव नेता आहे, सभागृहात बी लढतो, सभागृहाच्या बाहेर बी लढतो। आणि या अगोदरचे आपण बीड जिल्ह्याने पाहिलेत ओबीसीचे मेळावे, एकमेव भुजबळ साहेब का बीत सगळ्यांसाठी। त्यामुळे हा 35 वर्षाचा लढा भुजबळ साहेबांचा आहे, ते कुणाला निमंत्रण द्यायचं ते ठरवतील, कार्यक्रम घेण्याचं काम माझं आहे। त्यामुळं हा कार्यक्रम सगळ्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन कार्यक्रम जोरदार होणार या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो। छगन भुजबळांनी इथं राजीनामा देऊन मेळावा घ्यावा आणि हा मेळावा पूर्ण टाकू असा इशारा दिला आहे। गंगाधर काळकुटे कोण गंगाधर काळे कुठे? बरं त्यांचे उद्योगधंदे काय आहेत पाठीमागचे आपण ते शोधावं लागते ना आपल्याला सगळ्यांना। आणि त्यांना काल विखे पाटील साहेब येऊन भेटले, त्यांनी राजीनामा देऊन आले का त्यांना भेटायला? त्यांच्या व्यासपीठावर बरेचसे नेते गेले मराठा समाज, आम्ही कधी म्हणलं का तुम्ही का जाताय त्यांना भेटायला? मग त्यांना एकमेव भुजबळ साहेबच का दिसत आहेत? भुजबळ साहेब जे 35 वर्ष झाला आज ओबीसीची लढाई लढत आहेत। भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी शिवसेना सोडली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी लागू करून घेतली आणि त्या माध्यमातून आज सत्तेत असेल, सत्तेच्या बाहेर असतील तरी भुजबळ साहेब सातत्याने लढत आहेत। आज एक ओबीसीचा नेता रस्त्यावरून लढतो आहे तर तुम्ही त्याला टार्गेट करण्याचं काम करताय। आज मराठा समाजाचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर जाऊन बसतात। काल विखे साहेब येऊन गेले, त्यांनी त्यांचा राजीनामा मागितला का? ते त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडत, तसे आमचे नेते भुजबळ साहेब यांनी भूमिका घेतलेली। मी ओबीसीचा नेता आहे, नंतर मंत्री आहे, त्यामुळं आज या ठिकाणी सभा उधळायची भाषा कुणी करू नये। प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये दम असतो, असे वैचारिक मतभेद लढा तुम्ही, विचाराने विचाराची लढाई लढा। सभा उधळणं, हे करणं ते करणं ह्या लांबच्या गोष्टी आहेत। तुम्ही जे महाराष्ट्रभर बॅनर लावताय तो पैसा कुठून आला आणि कुठल्या एजन्सीकडून कामं कसे घेतले आम्ही बाहेर काढायचं का? मग ते या खोलात न जाता त्यांनी त्यांच्या समाजाचं काम करावं, आम्ही आमच्या समाजाचं काम करू, हा त्यांना आमची विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।